नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 1 एप्रिल 2026 तर राज्यातील काही भागांमध्ये आज गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने सतत हजेरी लावली आहे. त्यामध्ये आता हवामान विभागाने मोठा इशारा देत सतत पाऊस कोसळत असल्याने शेती पिकांचं मोठं नुकसान झाले. राज्यातील हवामानात सतत मोठे बदल होताना दिसत आहेत. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागात काल जोरदार पावसाने हजेरी लावली. यासोबतच गारपिटीचाही तडाखा बसला. आता हवामान खात्याकडून आजही मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट हा देण्यात आला. आता काही जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि राज्यातील उर्वरित भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर आजचं पाहिलं तर धाराशिव, लातूर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला. बाकी उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. आता एप्रिल महिन्याला सुरुवात आजपासून झाली आहे, पण पाऊस काही जाण्याचं नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात सतत पाऊस कोसळताना दिसत आहे.